हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर खूप दिवसांपासून माझ्याकडे काहीतरी आहे जे तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर ते मी आता तुम्हाला दाखवतो. तर हे आहे ह्या कपाटाच्या आतमध्ये. रेडी? 1 2 3. तर हे आहे माझ्या बॉटल्सचं कलेक्शन जे मी खूप मेहनतीने जमवलेलं आहे. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की हे आहे आमच्या मॅडमच्या कपाडामध्ये आणि पूर्ण हा जो एंटायर एवढी जागा आहे ती त्या बॉटल्सने ऑक्युपाईड करून ठेवलेली आहे. तर आम्ही म्युच्युअली असे डिसाईड केले की आपण एक वॉर्डरोब मागवायला हवा. तर आम्ही एक ॲमेझॉनवरून एक वॉर्डरोब मागवलेला आहे. तर तो वॉर्डरोब आज आलेला आहे. तर ही मॅडम त्याची अनबॉक्सिंग सुरू करत आहे. तर तो वॉर्डरोब बनवून झाल्यानंतर आमचा प्लॅन आहे की तो ह्या एरियामध्ये कुठेतरी लावायचा आहे. हे त्याचे असे पार्ट्स आले आहेत. हे DIY वॉर्डरोब आहे. तर आम्ही आता हळूहळू एक त्याचा ब्लॉग बनवणार आहोत. बघूया कसं चाललं आहे, जमणार आहे नाही जमणार आहे देवास ठाऊक, पण बघूया, ट्राय करून देऊया. ठीक आहे. तर ह्याच्या पुढच्या ज्या क्लिप्स असतील त्या आपण टर्न बाय टर्न छोटे छोटे काढूया. मे बी टाईमलॅप्स वगैरे पण निघेल, बघू आता. ह्याचे पार्ट्स जे आहेत हे डिसअसेंबल कंडिशनमध्ये असे आलेले आहेत. हे त्याचे डोर्स आहेत आणि हे पार्ट्स आहेत. ह्या पार्ट्सवर त्यांनी नंबर टाकून दिलेले आहेत. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असे नंबर टाकलेले आहेत आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुम्हाला हे पार्ट्स कसे असेंबल करायचे आहेत ते. सो आपण आता त्यांना असेंबल करूया. असेंब्लीसाठी त्यांनी हे काही स्क्रूज नट्स ते सगळे दिलेले आहेत. त्याचा आपण वापर करून आता असेंबल करणार आहोत. गाईस, तर अपडेट असा आहे की आम्ही लावायला सुरुवात केली चांगल्या पद्धतीने. थोडंसं लावून पण झालं, पण ॲज पर त्यांचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल तुम्हाला दाखवतो. इन्स्ट्रक्शन मॅन्युअलमध्ये काय लिहिलं आहे, बेसिक रिक्वायरमेंट आहे. बेसिक रिक्वायरमेंट त्यांनी काय लिहिलं आहे, टूल्स रिक्वायर्ड, स्क्रूड्रायव्हर आणि हॅमर. तर अख्ख्या घरामध्ये आमच्याकडे स्क्रूड्रायव्हर आहे हा, अजून एक आहे तो आहे हा, आणि हॅमरच्या नावाखाली आमच्याकडे आहे, रेडी 1 2 आवाडा काढा बारा, सॉरी जे काय आहे ते, तर हे आहे मॅलेट. तर आम्ही खूप प्रयत्न केला तर आमचे 4 स्क्रूज चांगले बसले. पण ज्या 2 स्क्रूने माझा जीव काढला तो हे वाले. हे बघा, हे वाले जे आहेत, हे वाले पुढे गेले, हे वाले जे आहेत ते 1 2 इथे खाली 3 आणि हा एक इथे 4. हे 4 स्क्रू आम्ही एकदम प्रॉपरली लावले. त्यानंतर हे 2 स्क्रू जेव्हा लावायची वेळ आली, हा एक स्क्रू आणि हा एक स्क्रू इकडचा, तो ह्या बोर्डावर लागणार होता, इथे ह्याला कनेक्ट करणार होता. आणि ह्यानं माझा अख्खा जीव काढला. तर आम्ही आता माझ्या ऑफिसमधले कलीग माझे मित्र आहेत त्यांना मी बोलवलेलं आहे. तर ते येताना घेऊन येणार आहे ड्रिल मशीन. आणि हा त्यांचा तो गेला तो पेपर. त्यांनी यूट्यूब व्हिडिओवर पण असं सांगितलं होतं की स्कॅन दिस फॉर यूट्यूब असेंब्ली ऑन यूट्यूब व्हिडिओ वाया यूट्यूब व्हिडिओ. आणि आम्ही केली. तर त्यांनी सांगितल्यामध्ये त्यांनी पहिला स्कॅमच केला की त्यांनी डायरेक्ट ड्रिल मशीनच बाहेर काढलं की झुझ केलं, त्यांचं काम झालं. सो त्यांच्याकडे आता ती ड्रिल मशीन आहे, तर ते घेऊन येणार आहे ड्रिल मशीन. तर ड्रिल मशीन येईपर्यंत आता वाजलेले आहेत, काय वाजलेत बाबा, वाजलेले आहेत 7:16. तर त्यांनी सांगितलं 7:30पर्यंत येणार. तोपर्यंत आता आपण घेऊया चहा ब्रेक. चहा महत्त्वाचा आहे. वेळेला चहा लागतो, पण चहाला कुठली वेळ नसते. ह्या वाक्यप्रचारा अन्वये आम्ही आता चहा बनवणार आहोत. तर तुम्हाला चहाचा व्हिडिओ दाखवण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही आहे, कारण मी खूप नॉर्मल चहा बनवतो. तर चहा बनवून झाल्यावर आपण पुढची असेंब्ली सुरू करूया. तोपर्यंत मी चहा घेऊन येतो. तर आम्ही मगाशी कंटाळलो 4 स्क्रू लावून, पण आता हे लोखंडे साहेब आणि हा त्यांचा मुलगा आहे श्रीराज, हे दोघं ही ड्रिल मशीन घेऊन आलेत आणि त्याने हे काम चालू आहे आता पुढे. लेट्स सी द फायनल रिझल्ट.
काय चालू आहे आणि तुम्ही काय करताय मॅडम? मी सुपरविजन करते. परिस्थिती काय चालली आहे? त्यांनी मगाशी चुकवलं होतं. मी व्यवस्थित सुपरविजन केल्यामुळे मी ते त्यांना वेळेत सांगितलं. त्याला सपोर्ट पण बरोबर घ्यायचा त्याच्याबरोबर सपोर्ट पण घ्यायचा. काहीतरी डोकं लावतायत. आधी हे बघ. हे अंगठ्याच्यावर ठेव असं. दिस इज हाव इट्स लुकिंग ॲज ऑफ नाव. सो आता एक 90% काम झालेलं आहे. एवढं सगळं शक्य झालं ते म्हणजे की खूप अथक परिश्रमानंतर आम्ही ह्या स्टेजला आलोय की काहीतरी आमचं झालंय. मेन ह्याच्यात तुमच्यासाठी एक सजेशन देतो. कधी तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून जर मागवणार असाल DIY तर पहिले इन्स्ट्रक्शन वाचा. जे आम्ही मगासपासून वाचले 4 ते 5 वेळा. माझे पाठ व्हायची वेळ आली पण इथे इम्प्लिमेंट करताना पण लोखंडे साहेब आले त्याच्यामुळे काम एवढं आमचं फास्टमध्ये झालेलं आहे. श्रीराज हे जे आहेत हे लोखंडे साहेब आहेत आणि हा श्रीराज आहे. यांचा स्वतःचा पण बिझनेस आहे. ते तुम्हाला जर बैलगाड्या हव्या असतील तर उत्तम प्रतीच्या बैलगाड्या हे बनवतात सागवानी लाकडाच्या. काहीतरी गडबड झालेली आहे. मी जरा बघते. ॲज ऑफ नाव हे एवढं बनवून झालेलं आहे. अजून याला हे डोर्स लावायचे आहेत आणि त्या डोर्सला हिंजेस आहेत. ते हिंजेस लावायचे आहेत अँड देन वी आर डन. आता प्लॉट ट्विस्ट असा आहे की हा एवढा वेळ जो मगाचपासून जी ड्रिल मशीन हे वापरत होते त्याची बॅटरी आता डाऊन झाली आहे आणि आता परत मगाचसारखी गदामजुरी चालू केलेली आहे. आपण स्क्रूड्रायव्हरने स्क्रू टाईट करतोय. म्हणजे सगळं झालंय. 2 स्क्रू लावायचे राहिलेत आणि मशीनने धागा दिलाय आपल्याला. पण ठीक आहे. सावकाश सावकाश. बाई चाय घेतो. चहा ब्रेक घेऊया आता. खूप दमलोय आणि ऑलमोस्ट होत आलेलं आहे. थोडा वेळ राहिला. वाजलेत बघा किती वाजलेत आता 10 वाजून 40 मिनटं झालेली आहेत. वैतागलो आहे लावेपर्यंत. ऑलमोस्ट झालेलं आहे. थोड्या वेळात तुम्हाला मी फायनल लुक दाखवेन. मला अजून जेवण करायचं राहिलेलं आहे. जेवण पण करायचं आहे आणि वाजलेले आहेत 10:30 वाजून गेले आहेत. माझी उद्या फर्स्ट शिफ्ट आहे. टफ डे मॅन, टफ डे. मित्रांनो आलो आपण. तर शेवटच्या व्हिडिओमध्ये काय झालेलं तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो. आम्ही खूप साऱ्या अथक परिश्रमानंतर बेसिक जो होता तो आम्ही सेट करून ठेवलेले होते. त्याला जे टेकस असतात जे छोटे खेळ होतात ते माझ्याला आमच्याकडे हॅमर नव्हता. तर मी तो हॅमर काल माझ्या त्या लोखंडे साहेबांकडनं आणलेला आहे आणि आज सकाळी मी त्या हॅमरने जे छोटे खेळ होते ते मारून झालेले आहेत. आणि आता तुम्हाला फायनली आम्ही वॉर्डरोबचं दर्शन करून देणार आहोत. तर आमचा वॉर्डरोब दिसतो काहीसा असा. तर हा तुम्हाला जवळून दाखवतो. हा वॉर्डरोब असा आहे. हे कंपार्टमेंट आहे. हे अख्खा एक कंपार्टमेंट आहे. इथे तुम्हाला 3 हे मिळतील कंपार्टमेंट 1, 2 आणि 3. सेम तुम्हाला ह्या साईडला पण मिळणार आहे.
पण आम्ही ह्याच्यात मॉडिफिकेशन काय केलेलं होतं, तर इथे 3 कंपार्टमेंट छोटे छोटे होते, पण माझ्या काही स्पेशल रिझन्ससाठी मी ते एक इकडची जी प्लेट होती ती लावलेली नाही आहे, तर इथे फक्त एक छोटीशी प्लेट आहे आणि एक मोठी प्लेट आहे. तर मोठा पडलेला प्रश्न, हे घेतलं कशासाठी, ह्याचा उपयोग काय करणार आहात आणि ह्याची कॉस्टिंग काय होती. तर सगळ्यात पहिली तुम्हाला याची कॉस्टिंग सांगतो. हे आम्हाला ॲमेझॉनवरून अप्रॉक्सिमेटली काहीतरी 5,500च्या आसपास पडलं. DIY होतं, पण तुम्ही असं घेणार असाल तर ती मशीन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यात आम्ही आता ठेवणार आहोत सगळ्यात मोठी आणि महागडी वस्तू आमच्या घरातली, ती आहे आमचा स्पीकर. तर गाईज तुम्हाला मगाशी दाखवलं, तर आम्ही आमची सगळी महागडी वस्तू त्याच्यावर ठेवलेली आहे, जो आहे आमचा स्पीकर. आणि अशा प्रकारे आम्ही सेटअप केलेला आहे. ते खूप छान दिसत आहे, ॲस्थेटिक्स घराचे चांगले वाढलेले आहेत. तर हा एक छोटासा DIY व्हिडिओ होता. अजून तुम्हाला असे खूप व्हिडिओ येत राहतील, तर स्टे ट्यून. आणि ह्याच्यात अजून पुढचा व्हिडिओ येणार आहे, तो लवकरात लवकर मी लगेच ड्रॉप करणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. सायनारा.